जर तुम्हाला सांगितलं की ज्या पेशंटला कोलॉन कॅन्सर आहे म्हणजे मोठ्या आतड्यांचा कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी एक पॉवरफुल टूल आहे, ते म्हणजे कुठलीही महागडी ट्रीटमेंट नाही, कुठलीही सर्जरी नाही किंवा कुठल्याही मेडिसिन्स नाहीत, तर ते आहे एक रेग्युलर एक्सरसाइज. येस, नुकत्याच झालेल्या रिसर्चनुसार असं समोर आलं आहे की जे कोलॉन कॅन्सरचे पेशंट सातत्याने एक्सरसाइज करतात, कंटिन्यूअस व्यायाम करतात, त्यांचा सर्वायवल रेट हा वाढताना दिसून आला. नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय होता रिसर्च, याच्या मागचं सायन्स काय, खरंच कोलॉन कॅन्सर आणि इतर कॅन्सरचे पेशंट यांचा सर्वायवल रेट हा व्यायामामुळे वाढू शकतो का, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडक्यात समजून घेऊयात की कोलॉन कॅन्सर म्हणजे काय आणि त्याच्या सिम्पटम्स काय. सोपी डेफिनेशन म्हणजे अर्थातच आपल्या शरीरामध्ये सगळीकडे सेल्स असतात. मोठ्या आतड्यांमधल्या सेल्समध्ये जर काही बिघाड झाला तर अर्थातच या सेल्सची अनकंट्रोल अशी ग्रोथ व्हायला लागते आणि या सेल्स जेव्हा एकत्र येतात त्याचा फॉर्म होतो ट्यूमर म्हणजेच गाठ. अर्थातच सुरुवातीला ही गाठ छोटी असते, त्याची ग्रोथ ही बेनाईन असते. आता बेनाईन म्हणजे काय, तर त्याची ग्रोथ ही स्लो असते. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ट्यूमरचे दोन प्रकार असतात, बेनाईन ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर. याच्यावरती मी एक अख्खा सेपरेट व्हिडिओ केला आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ नक्की बघा. तर ही गाठ आपल्या मोठ्या आतड्यामध्ये फॉर्म व्हायला लागते. जर का तुम्ही ही गाठ दुर्लक्षित केली किंवा याच्या सिम्पटम्स जर तुम्ही इग्नोर केल्यात तर कालांतराने ही गाठ मोठी व्हायला लागते आणि नंतर ती कॅन्सरस व्हायला लागते. अर्थातच पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही कोलॉन कॅन्सर हा कॉमन आहे. तर आपण थोडक्यात बघूयात की कोलॉन कॅन्सरचे सिम्पटम्स काय असतात. जनरली असं म्हटलं जातं की कोलॉन कॅन्सर हा जास्त करून वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो. अर्थातच सुरुवातीला कधी कधी कोलॉन कॅन्सरमध्ये तुम्हाला काही सिम्पटम्स दिसणार नाहीत. मग अशा वेळेला अर्थातच तुमचं रुटीन हेल्थ चेकअप तुम्हाला खूप फायद्याचं ठरू शकतं. त्यामध्ये सगळ्यात पहिली सिम्पटम आहे ती म्हणजे तुमचं पोट प्रॉपर साफ होत नसतं. म्हणजे अर्थातच आपण म्हणू शकतो तुम्हाला एकतर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं किंवा कधी कधी तुम्हाला डायरिया म्हणजे सतत जुलाब देखील होऊ शकतात. यामध्ये दुसरी सिम्पटम आहे ती म्हणजे तुमच्या शौच म्हणजेच तुमच्या शीमधून सतत रक्त येणे. तिसरी सिम्पटम आहे ती म्हणजे सतत तुमच्या पोटात दुखणे किंवा क्रॅम्प्स येणे किंवा सतत तुम्हाला गॅस होणे. चौथी सिम्पटम आहे ती म्हणजे दिवसभर तुमचं पोट साफ झाल्यासारखं न वाटणे. त्याच्यानंतर पाचवी सिम्पटम आहे ती म्हणजे सतत थकवा येणे. आणि सहावी सिम्पटम आहे ती म्हणजे तुमचं अचानक वजन कमी होणे आणि तुम्ही त्याच्यासाठी काही व्यायाम करत नाही आहे किंवा स्पेसिफिक डाएट फॉलो करत नाही आहे, तुम्ही त्याच्यासाठी स्पेसिफिक काही करत नाही आहेत तरी देखील तुमचं अचानक वजन कमी होणे. हे असे काही महत्त्वाचे सिम्पटम्स आहेत. यापैकी तुम्हाला एकही सिम्पटम आढळून आला तरी लगेचच डॉक्टरांकडे जा. आता कोलॉन कॅन्सर आणि व्यायाम यांचा काय संबंध आहे ते आता आपण बघूयात. नुकत्याच कॅनडामध्ये झालेल्या एका रिसर्चमध्ये काही गोष्टी समोर आल्या. जवळपास 17 वर्षांचा असा हा इंटरनॅशनल स्टडी होता. यामध्ये जगभरातून 889 पेशंट्स, 55 हॉस्पिटल्स आणि 6 देशांमधून सहभागी झाले होते. अर्थातच हे 889 पेशंट्स हे एकतर सर्जरी झालेले पेशंट्स होते, त्यामध्ये काहींची केमोथेरपीचे सेशन्स चालू होते आणि काही तर स्टेज 3 कोलॉन कॅन्सरचे पेशंट होते. अर्थातच हे सगळे ऑब्झर्वेशन्स, हा अख्खा स्टडी सगळे डॉक्टर्स, हेल्थकेअर प्रोफेशनल्स आणि फिजिओथेरपिस्ट यांच्या अंडर करण्यात आला. या सगळ्या पेशंटने पहिल्यांदा 3 वर्षांसाठी एनरॉल केलं होतं. पहिल्या वर्षी त्यांना 2 आठवड्यामधून एकदा एक्सरसाइज स्पेशलिस्टला भेटायला जाणं गरजेचं होतं. त्यानंतर पुढचे 2 वर्ष महिन्यातून एकदा भेटायला जाणं कंपल्सरी करण्यात आलं. अर्थातच त्यांचा गोल होता 2.5 तास कंपल्सरी आठवड्याला एक्सरसाइज करणे. मग ती काही एक्सरसाइज असू देत, तुमचं ब्रिस्क वॉकिंग असेल, योगा असेल किंवा तुमचा आवडता कोणताही खेळ. 2.5 तास आठवड्याला एक्सरसाइज होणं खूप महत्त्वाचं होतं. अर्थातच हे सगळं त्यांचं मॉनिटर केलं जात होतं. आता या प्रोग्रामचं नाव होतं स्ट्रक्चर्ड एक्सरसाइज प्रोग्राम. यामध्ये काही पेशंट्सने फक्त एज्युकेशन मटेरियलच घेतलं आणि काही पेशंटने ॲक्च्युअल ॲक्शन घेतली, म्हणजे प्रॉपर व्यायाम केला आणि तो मॉनिटर देखील केला.
तर अर्थातच रिझल्ट्समध्ये असं समोर आलं की जवळपास 80% पेशंट हे डिसीज फ्री झाले. 28% पेशंट ज्यांना कॅन्सरची रिस्क होती किंवा नवीन कॅन्सर होण्याची रिस्क होती त्यांची रिस्क कमी झाली आणि 37% डेथ रेट देखील कमी झाला ॲज कम्पेअर्ड टू ज्या पेशंट्सने फक्त एज्युकेशनच मटेरियलच घेतलं होतं. आणि हे फक्त कंटिन्युअसली सातत्याने त्यांनी आठवड्याला 2.5 तास व्यायाम केल्यामुळे शक्य झालं. असाच सेम एक्सपेरिमेंट न्यू कॅसल युनिव्हर्सिटी UK देखील करण्यात आला. यामध्ये 30 व्हॉलेंटियर्स निवडण्यात आले. त्यांचं सरासरी वय हे 50 to 78 एजमध्ये होतं आणि अर्थातच यामध्ये स्त्री पुरुष यांचा देखील समावेश होता. आणि यांना काही आजार नव्हता, पण हे सगळे लठ्ठ म्हणजेच ओव्हरवेट किंवा ओबेस होते. आणि अर्थातच ओव्हरवेट किंवा ओबेसिटी हे कॅन्सरच्या रिस्कमधलं एक फॅक्टर मानलं जातं. तर या सगळ्यांना फक्त 10 मिनिटं सायकलिंग करायला सांगितली आणि त्यानंतर या सगळ्यांचे ब्लड सॅम्पल्स घेऊन त्यांचे सगळ्यांचे 249 प्रोटीनचे सॅम्पल ॲनलाइज करण्यात आले. त्यानंतर जवळपास 13 प्रोटीन्स एक्सरसाइज नंतर वाढले होते. उदाहरणार्थ त्यामध्ये IL-6 हे एक महत्त्वाचं प्रोटीन मानलं जातं. आपल्या शरीरामधील सेलचा DNA जर का डॅमेज झाला असेल तर ते रिपेअर करण्याचं काम हे IL-6 करतं. त्यामुळे त्याला देखील एक महत्त्वाचं प्रोटीन मानलं जातं. तर असे रिझल्ट्स फक्त 10 मिनिटं सायकलिंग केल्यामुळे शास्त्रज्ञांना आढळून आले. जर का एखादी व्यक्ती सातत्याने एक्सरसाइज करत असेल तर अर्थातच त्यांच्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे चांगले बदल हे होत असतात. आता एक्सरसाइज केल्यामुळे असे शरीरामध्ये काय बदल होतात की ज्यामुळे कोलॉन कॅन्सरची रिस्क कमी होते? तर याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करते तेव्हा रक्तामधील काही मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यामुळे अर्थातच शरीरामधील इन्फ्लेमेशन कमी होतं. त्याबरोबरच मेटाबॉलिझम देखील सुधारतं. आता यामध्ये दुसरं कारण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करते किंवा कुठली पण एनर्जेटिक ॲक्टिव्हिटी करते त्यामुळे रक्तामध्ये काही मॉलिक्युलर चेंजेस होतात आणि त्यामुळे कोलॉन कॅन्सरची ग्रोथ म्हणजेच ट्यूमरची ग्रोथ ही मंदावते आणि DNA रिपेअरिंगला खूप वेगाने सुरुवात होते. आणि तिसरं कारण म्हणजे एक्सरसाइजमुळे फक्त हेल्दी सेल्सलाच फायदा होतो असं नाही आहे. अर्थातच कॅन्सर सेल्सची ग्रोथ ही स्लो डाऊन होते आणि त्याबरोबरच कॅन्सर सेल्ससाठी असं काही भीतीचं वातावरण, त्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, त्याला म्हटलं जातं होस्टाईल एन्व्हायरमेंट. असं वातावरण निर्माण होतं की जिथे कॅन्सर सेल्सची ग्रोथ होणं खूप अवघड असतं. तर मग तुम्ही सुरुवातीला तुमच्या आवडीचा कुठल्याही व्यायाम प्रकारापासून सुरुवात करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही सुरुवात ब्रिस्क वॉकिंगपासून करू शकता. दररोज 10 मिनिटं का होईना कंपल्सरी कन्सिस्टंटली सुरुवातीला तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करू शकता. कारण अर्थातच सुरुवातीला बऱ्याचदा केमोथेरपीमुळे वेगवेगळ्या मेडिकेशन्समुळे शरीरामध्ये बराच थकवा असतो. सो स्टार्टिंगला तुम्ही 10 मिनिटापासून सुरुवात करू शकतात आणि नंतर हळूहळू हा टाईम पिरियड वाढवत न्यायचा आणि एका पॉईंटला येऊन तुम्ही ब्रिस्क वॉकिंगसोबत तुमचा एखादा आवडीचा खेळ खेळू शकता. जिम असेल, योगा असेल, सायकलिंग असेल किंवा रनिंग असेल. तुम्हाला पाहिजे ती एक्सरसाइज, तुम्हाला आवडेल ती एक्सरसाइज तुम्ही कालांतराने करू शकतात. फक्त एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे रोज कंपल्सरी कन्सिस्टंटली वर्कआउट असेल किंवा एक्सरसाइज होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आजार असू देत किंवा नसू देत सगळ्यांनी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तरच आपला BMI असेल म्हणजेच बॉडी मास इंडेक्स तो प्रॉपर राहील. शरीरामधील सगळे फंक्शनिंग हे प्रॉपर होतात. भविष्यामध्ये आजारांची रिस्क ही ॲटोमॅटिकली कमी होते आणि कोलॉन कॅन्सरच नाही, तुम्हाला कुठलाही आजार असू देत, तुम्ही रोज कन्सिस्टंटली थोडं का होईना व्यायाम जर केला तर ते तुमच्या शरीरासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.